बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. नमस्कार, महा 24 तास न्यूजच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बातमी येते नांदेडच्या हातगावमधून. नांदेडच्या हातगावमध्ये आदिवासी समाजाचा आरक्षण बचाव मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र. इतर जातीला एसटी प्रवर्गात आरक्षण देण्यात येऊ नये. आरक्षण बचाव मोर्चातून आदिवासी बांधवाची मागणी. नांदेडच्या हातगाव शहरात आदिवासी समाज बांधवाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. गेल्या काही दिवसापासून बंजारा आणि धनगर समाजाकडून एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी होत आहे. यासाठी मोर्चेही काढले जात आहे. मात्र आता या विरोधात एसटी प्रवर्गात असलेल्या आदिवासी बांधवांच्या वतीने आरक्षण बचाव मोर्चे काढले जात आहेत. इतर जातीला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात येऊ नये ही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून केली जात आहे. नांदेडच्या हातगावमध्ये करण्यात आलेल्या मोर्चात मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव एकत्र आले होते. तर पाहूया या मोर्चात सहभागी झालेले कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष टारफे काय म्हणाले. महा 24 तास न्यूजसाठी महेंद्र धोंगडे, हातगाव, नांदेड. आज हातगाव तहसील येथे संपूर्ण हातगाव हिमायतनगर असेल या तालुक्याच्या वतीनं आणि परिसरातून आदिवासी समाजाचा आदिवासी आरक्षण हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. आमचा कोणत्या समाजाला विरोध नाही, परंतु आमच्या समाजात जर कोणी घुसखोरी करत असेल, जे आमचे घटनादत्त अधिकार आम्हाला बाबासाहेबांनी घटनेमध्ये दिलेले आहेत, त्या आरक्षणाला जर कोणी धक्का लावत असेल तर निश्चित त्यांचा आम्ही निषेध रस्त्यावर करणार आहे. आज एवढ्या हजारोच्या संख्येने आज इथं आमचे आदिवासी बांधव असतील, भगिनी असतील, आमचे विद्यार्थी मित्र असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणे उत्स्फूर्तपणे या मोर्चामध्ये सहभागी झाले. आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या वतीनं निदर्शक करण्यात येतात, मोर्चे करण्यात येतात. याचं महत्त्वाचं कारण की धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल आणि इतरही काही समाज असतील ते आदिवासी आरक्षणामध्ये येऊ पाहतात. खरं म्हटलं तर आदिवासी आरक्षण त्यांना एवढं सोपं वाटतंय का? बाबासाहेबांनी ज्यावेळेस आदिवासी आरक्षण केलेलं हे आरक्षण आम्हाला या घटनेच्या माध्यमातून मिळेल आहे. आज जे महाराष्ट्रामध्ये वातावरण केलं जातं की हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला आदिवासीमध्ये घ्या, परंतु हैदराबाद गॅजेटनुसार हे सरकार चालत नसेल, हे देश चालत नसून हा घटनेनुसार हा देश चालतं. आणि त्यामुळे बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे हे आरक्षण मिळते. या आरक्षणामध्ये कोणाला घुसू देणार नाही आणि तो घुसला तर आम्ही त्याचा 100% विरोध करू, एवढं आपण सांगतो. खरं म्हणलं तर आदिवासीला फक्त हे लोक मतासाठी वापरतात आणि जेव्हा त्याने मत घेतल्यानंतर आम्हाला ते वापरून फेकल्यासारखं काम करतात. आज प्रत्येक मतदारसंघामध्ये आमचा आदिवासी समाज बहुसंख्येने आहे. आमचा समाज त्यांच्या पाठीमागे विधानसभेला राहतो, लोकसभेला राहतो, परंतु जेव्हा आमच्यावर वेळ येते तेव्हा मात्र आदिवासीच बाजू घेतल्या जात नाही. आज बंजारा समाजाला लोक पत्र देतात, परंतु आमच्या आदिवासी समाजाला कोणी पत्र देत नाही, पाठिंबा देत नाही. परंतु तरी काही हरकत नाही, आमचा आदिवासी समाज एकदा पेटला की तो कोणालाही विझू शकत नाही आणि ही आग त्या लोकांना घरीत बसल्याशिवाय ठेवणार नाही. आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला तर त्याचे परिणाम भविष्यात काय होतील? आदिवासी आरक्षणाला एकतर धक्काच लावू शकत नाही, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये जी तरतूद केली या घटनेला कोणीच हात लावू शकत नाही. याच्यामध्ये यांची फार मोठी प्रोसिजर आहे. आदिवासीमध्ये साधा कॉमा किंवा विलांटी जरी टाकायची असली तर घटनेमध्ये दुरुस्ती करावी लागते, राष्ट्रपती मुर्मू यांची सही घ्यावी लागते. असं कोणी मागितल्यामुळं मोर्चे काढल्यामुळं काय आरक्षण मिळू शकत नाही. बाबासाहेबांनी जे आरक्षण दिलं याच्यामध्ये 1% सुद्धा बदल होणार नाही. मोर्चा करण्यात आता नेमकी काय मागणी? या ठिकाणी हातगाव इथे आदिवासी समाजाच्या वतीने इथे जो महामोर्चा काढण्यात आला, यामध्ये प्रमुख मागणी आमची एवढीच आहे की आदिवासी समाजामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये. त्याच पद्धतीने आदिवासी समाजाच्या जवळपास 12,500 जागा आहेत ज्या अजूनही शासनाने भरलेल्या नाही आहेत. त्या जागा तातडीने भरल्या गेल्या पाहिजे. रिक्त पदांचा जो अनुशेष आहे तो जवळपास 70,000 पदांचा अनुशेष आहे, तो या ठिकाणी सरकार भरायला तयार नाही. त्याच पद्धतीने या ठिकाणी असणारे महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी काल परवा जो या ठिकाणी प्रस्ताव मांडलेला आहे की आदिवासी समाजाच्या ज्या जमिनी आहेत ते भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. आमच्या या ठिकाणी आदिवासी समाजाच्या वतीनं मागणी आहे की तुम्हाला कोणत्या आदिवासींनी मागितले, तुम्ही या पद्धतीने एकतर आदिवासींचं आरक्षण पळवण्याचा घाट या ठिकाणी रस्ता आहे, दुसरं त्या पद्धतीने आदिवासीच्या जमिनी सुद्धा तुम्ही या ठिकाणी लुबाडण्याचा प्रयत्न करताय.
हे या ठिकाणी हाणून पाडण्यासाठी या ठिकाणचा प्रत्येक आदिवासी आज रस्त्यावर उभा आहे आणि तो त्या ठिकाणी घटनादत्त जो अधिकार त्यांना मिळालेले आहेत त्या माध्यमातून तो लढणार. हैदराबाद मी ॲडव्होकेट रामदास शिवराम डवरे, आंध्र आदिवासी समाज संघटना तालुका अध्यक्ष तथा आदिवासी बचाव आंदोलनचा कमिटीचा अध्यक्ष आहे आणि या ठिकाणी संपूर्ण हदगाव हिमायतनगर तालुक्याच्या वतीने खेड्यापाड्यातील महिला पुरुष थोर मंडळी या ठिकाणी आले आणि या येण्याचा मागचा एकच उद्देश होता की सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी बंजारा समाज हा आदिवासी समाजामध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यांचे मोर्चे आंदोलन चालू आहेत आणि या आंदोलनाला बळी न पडता शासनानं आदिवासी समाजाची जे कायदेशीर मागणी आहे ते ठाम धरून आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा किंवा इतर जमातीचा प्रवेश करू नये अशी या ठिकाणी आमची या मोर्चाच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे.